ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरणामध्ये आता नवीन अपडेट आली असून शाखा अधिकारी गजानन नारायण खोडके याला अटकपूर्व जामीन मिळाला आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीडच्या येथील शिवाजीनगर शाखेचे तत्कालीन शाखा अधिकारी गजानन नारायण खोडके यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन हा न्यायालयाने मंजूर केला आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेटचे महाराष्ट्रासह राज्याबाहेरही विस्तृत जाळे पसरलेले आहे। आकर्षक व्याजदरांचे आमिष दाखवून लाखो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे, त्यांच्या पत्नी अर्चना कुटे तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आता या प्रकरणामध्ये सुरेश कुटे, अर्चना कुटे आणि शिवाजीनगर शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी गजानन नारायण खोडके यांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे तसेच बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। मात्र या गुन्ह्यात गजानन खोडके यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालय बीड यांनी यापूर्वी फेटाळून लावला होता। मात्र त्यानंतर ॲडव्होकेट सुदर्शन सोळुंके यांच्यामार्फत खोडके यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन दाखल केला होता। मात्र त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला असून पुढील सुनावणी ही 3 जुलै 2026 रोजी निश्चित करण्यात आली आहे। या प्रकरणात गजानन खोडके यांच्या वतीने ॲडव्होकेट सुदर्शन साळुंके यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट मुकेश गोयंका यांनी आपली बाजू मांडली। ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरणामध्ये आता नवीन अपडेट आली असून शाखा अधिकारी गजानन नारायण खोडके याला अटकपूर्व जामीन मिळाला आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीडच्या येथील शिवाजीनगर शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी गजानन नारायण खोडके यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन हा न्यायालयाने मंजूर केला आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेटचे महाराष्ट्रासह राज्याबाहेरही विस्तृत जाळे पसरलेले आहे। आकर्षक व्याजदरांचे आमिष दाखवून लाखो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे, त्यांच्या पत्नी अर्चना कुटे तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आता या प्रकरणामध्ये सुरेश कुटे, अर्चना कुटे आणि शिवाजीनगर शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी गजानन नारायण खोडके यांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे तसेच बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत।